नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आता मी आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये. चिंचवड स्टेशन, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, दत्तवाडी आणि बाकीचा सगळा परिसर, या परिसरातल्या इच्छुक उमेदवारांशी आपण संवाद साधणार आहोत. नेमक्या या प्रभागातल्या समस्या काय आहेत, शिवाय त्याच्यावरचं विजन काय आहे, यासाठी इथल्या इच्छुक उमेदवारांकडून आपण त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत. मुळातच प्रत्येक प्रभागामध्ये जवळपास आतापर्यंत आम्ही जे काही 13 प्रभागांमध्ये जाऊन आलो, समस्या आहेतच, समस्या संपलेल्याच नाहीयेत. समस्या, लोकसंख्या, पुन्हा समस्या, लोकसंख्या. पण यातून काहीतरी मार्ग काढणं आणि त्यातनं नवीन विजन बाहेर येऊन त्यातून विकास घडणं, असे काही विजन या इच्छुक उमेदवारांकडून सापडू शकतात. तेच आज आपल्याला शोधायचे आहे. अर्थातच या ठिकाणी जमलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांचं मी प्रथमतः PCMC न्यूज तर्फे स्वागत करतो. प्रभाग क्रमांक 13, 14, 15 म्हणजे जे आता आपण सगळे प्रभाग पाहतोय आणि 16 असे 4 प्रभाग आज आपण फिरणार आहोत. हा दुसरा प्रभाग आहे त्यातला. या 4ही प्रभागांमध्ये ज्या काही इथे मुलाखती होतील किंवा संवाद घडेल, त्याच्या लिंक तुम्हाला YouTube आणि फेसबुकवर PCMC न्यूजला पाहता येतील. शिवाय रात्री 8 वाजता आवाज पिंपरी चिंचवडचा हा लाईव्ह कार्यक्रम आहे. या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपण 85 52 933 933 या क्रमांकावर फोन करून जे कोणी आणखी इच्छुक उमेदवार राहिले असतील, आमची भेट झाली नसेल, तर ते आमच्याशी थेट लाईव्ह कार्यक्रमामध्ये फोनवरून संवाद साधू शकतात, आपली भूमिका मांडू शकतात. त्यामुळं मी आता या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. अर्थातच प्रभाग क्रमांक 14, चिंचवड स्टेशन, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, दत्तवाडी आणि बाकीचा परिसर. आपण आता इच्छुक उमेदवारांशी थेट संवाद साधणार. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? माझं नाव आहे मेहुल भरत दोशी. मी प्रभाग क्रमांक 14 मधून इच्छुक आहे. आणि माझं जे बेसिकली मी राहायला चिंचवड स्टेशन. कोणत्या पक्षाकडनं इच्छुक? मी भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक आहे. आणि मी राहायला चिंचवड स्टेशन, साईबाबा नगर त्या भागात मी राहतो. आणि माझी इच्छा आहे की पक्षाने मला न्याय द्यावा. आणि दुसरं असं आहे की बेसिकली जे आपलं आहे ते पाण्याचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. काय मुद्दा आहे? पाण्याची काय समस्या? पाण्याची अशी समस्या आहे की 2011ला जी आपली जी जनसंख्या होती ती 15 लाख ते 17 लाखाच्या दरम्यान होती. आज गेले 15 वर्षापासून जी जनगणना झालेली आहे ती अजून झालेली नाहीये. त्या हिशोबाने आपली जी आताच मोदींनी आता ठरवलंय 2027 मध्ये करणार आहेत म्हणून. तर त्या हिशोबाने आता जर बघायला गेली तर आपली जनसंख्या ही वाढलेली आहे. आणि आजच्या तारखेला निगडीच्या पाणी पुरवठा विभागाकडून 550 MLD आणि चिखलीचा पाणी पुरवठा विभाग आहे तिथून 100 MLD. तसंच आपण MIDC कडून 20-22 स्थिर राहा, कॅमेऱ्याकडे बघा. 20-22 MLD आपण MIDC कडनं घेतो. एकूण आपण 672 MLD बाहेरनं घेतोय. त्यामुळं आपली जी जनसंख्या वाढलेली आहे ही जवळपास एक ॲव्हरेज धरलं तर 30 ते 40 लाखाच्या दरम्यान असू शकते. तर एक 35 लाख जरी आपण ॲव्हरेज धरलं तरी आपण 150 LPC काउंट केलं, लिटर पर कॅपिटा म्हणतात त्याला, तर त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर आपल्याला 52.5 कोटी लिटर हा आत्ताच्या तारखेला लागतं. एक दिवस सोडून एक दिवस आपण देतोय. आणि आपल्याकडं 65 कोटी लिटर ते 67 कोटी लिटर आहे. तर येणाऱ्या काळात आपल्याला ज्या हिशोबाने वाढते, ज्या बिल्डिंगा वाढते, जनसंख्या वाढतीये, त्या हिशोबाने आपल्याला पाणीचं हे पुरवठाला आपल्याला फॉलोअप घ्यावा लागेल. आणि 50 ते 100 MLD हे आपल्याला घ्यावं. उद्या तुम्ही महापालिकेत निवडून आलात, नगरसेवक झालात, तर तुम्ही याच्यात काय बदल करणार? जे आज दिवसाआड पाणी येतंय ते रोज पाणी आमच्या महिलांना, प्रत्येक कुटुंबाला मिळणार का? आपण त्याच्यावर पूर्ण फॉलोअप घेऊन 100% पूर्ण प्रयत्न करणार याच्यात की जे दिवसाआड येतोय की अर्ध्या पिंपरी चिंचवडला आत्ता येतोय आणि अर्ध्या पिंपरी चिंचवडला नंतर, त्याच्यात नक्की भर आणू की पाणी जास्त मिळेल. त्याच्यावर आपण पूर्ण प्रयत्न करणार. नक्की. मेहुलजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडलात. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव तौहीद जावेद शेख आहे आणि मी प्रभाग क्रमांक 14 अ गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे. तोहीजी, या ठिकाणी म्हणजे मुळात आपल्या वडिलांचं देखील चांगलं कार्य राहिलेलं आहे. 3 टर्म नगरसेवक ते होते. अर्थात त्यांचं दुःखद निधन झालं. पण आता मला असं म्हणायचं की या प्रभागामध्ये अशा कोणत्या समस्या आहेत ज्या तुम्हाला डोळ्यांसमोर दिसतायत पण त्या आता डोळ्यांपासून दूर करायच्यात, प्रभागाला तिथे चांगल्या पद्धतीनं एक विकासात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर काय सांगता येईल?
बरं, आता सध्या आकुर्डी आमच्या भागात तर सगळी मोठी समस्या जी आहे ती तर MSCB ची आहे, लाईटची समस्या आहे. बर. दर 2 दिवसाला 5-5, 6-6 तास लाईट जाते, आठवड्याभर 3-4 वेळा लाईट जाते बर. आणि त्यामुळे बरेच लोकांना त्याचा हे होतोय, त्रास होतोय. आता आम्ही पण जे नगरसेवक होते, स्टँडिंग नगरसेवक, ते आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा घेऊन पण सध्या MSCB कडनं तसं काय आपल्याला हे सोल्युशन त्याचा भेटला नाहीये. बर. आम्ही त्यांना सोल्युशन काय दिलंय, बाबा आता लोकसंख्या वाढली इथली, तुम्ही ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी वाढवा किंवा अजून ट्रान्सफॉर्मर इथं ऍड करा. बरं. त्यांनी काय होईल, लोड नाही वाढणार ट्रान्सफॉर्मरला. त्यांचा मेन मुद्दा हे असतो की आमच्या ट्रान्सफॉर्मरला लोड खूप वाढलाय. बर. तर त्याच्यात आपण जर आपण भविष्य काळात निवडून आलो तर आपण ह्याच्यावर 100% जास्तीत जास्त केव्हीचे ट्रान्सफॉर्मर्स असले पाहिजेत. आता मेहुलजींनी समस्या सांगितली पाण्याची, तुम्ही सांगितली विजेची, बरोबर. आता पाणी आणि वीज या दोन गोष्टी तर मूलभूत गरजा आहेत, ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत, त्या तर आपल्याला मिळायलाच हव्यात. पण गेली कित्येक वर्ष आम्ही याच मूलभूत गरजा मिळाव्यात म्हणून झटतोय. निवडणुका लागतात, जनता फक्त याच प्रश्नांसाठी भांडते, नगरसेवक आम्ही निवडून देतो, पण पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या समस्या कायम. याच्यावर काही तोडगा आहे की विशेष विजन असं काही काढता येईल का? बरं, ह्याच्यावर तोडगा हेच आहे की जेव्हा पण आपण कुठलंही काम करतो ते भविष्यदृष्टी पुढे आपलं ठेवून ते काम केलं पाहिजे. असं नाही की आपल्याला सध्या लोकांना तात्पुरती मलमपट्टी नको. तात्पुरती मलमपट्टी नको. आता आमच्या इथं आकुर्डी भागात पण माझ्या वडिलांनी जे काम केलं होतं, कित्येक ठिकाणी तरी ड्रेनेज लाईन होती, तिथं आपण ड्रेनेज असे टाकलेत की 15-20 वर्ष परत तिथं बघायचीच गरज नाही. फक्त तर असं दूरदृष्टीवरचं काम व्हायला पाहिजे. हा, बरोबर. तसं काम इथं झालं पाहिजे. इथं माझी तर इच्छा अख्ख्या शहरात झालं पाहिजे. मग पिंपरी चिंचवड जे विकसित शहर ओळखलं जातो ते अजून देशाच्या पातळीवर आपलं नाव होईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच यानंतर आपण आणखी काही इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार, त्यामध्ये महिला देखील आहेत. ताई, आपलं नाव काय आहे, आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? रातूल सोनवणे, आम आदमी पार्टीतनं मी इच्छुक आहे. बर, आम आदमी या शब्दाचा अर्थ आहे की सर्वसामान्यांचा पक्ष. तर मला सांगा, सर्वसामान्यांच्या अडचणी पहिल्यांदा कोणत्या आहेत? आत्ताच मेहुलजींनी किंवा तोहीजींनी स्पष्ट केलं की पाणी आणि वीज. एक तर दिवसाआड पाणी, बर पाण्याचा संबंध महिलांचा जास्त आहे, बर ते पण येतं रात्री अपरात्री कधीही. पुरुष म्हणते तर आम्ही काय पाणी भरत नाही, स्पष्ट करतो सगळे, बरोबर. मग त्रास तुम्हालाच आहे. आता जर तुम्ही उभ्या राहिल्यात, निवडून आलात, तर पहिल्यांदा ही समस्या सोडवणार. नक्कीच सर. काय करणार त्यासाठी, विजन काय? आता हा पाण्याचा जो प्रश्न आहे तो मूलभूतच आहे, तो गरजेनुसार आहेच, तो मी नक्कीच सोडवायचा 100% प्रयत्न करणार. बरं. आणि अजून एक मला असं वाटतं की आपल्या प्रभागामध्ये इतके असे हुशार होतकरू तरुणी जे आहेत, शिक्षण असून पण त्यांना नोकऱ्या नाही. बरोबर. यासाठी- बेरोजगाराचा मुद्दा. हो, बेरोजगारीचा मुद्दा तो मी खूप म्हणजे चांगल्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न नक्की करणार. तिकडे हरियाणा पंजाबने अगदी आपला दवाखाना आणि शैक्षणिक आरोग्यावर लक्ष दिलंय, तर तसं इथं काही घडेल का? नक्कीच घडेल. आमची सत्ता आली तर आम्ही प्रयत्न खूप 100% करणारच. शुभेच्छा तुम्हाला खूप खूप. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव मनीषा चंद्रकांत शिंदे आहे आणि मी भाजप पक्षाकडून इच्छुक आहे. बर, ताई, आत्ताच आपण वीज, पाणी, बेरोजगारी या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली. आता तुमच्या डोळ्यांसमोर अशी कोणती समस्या आहे जी समस्या याच्यामध्ये ऍड होईल आणि त्याच्यावर सोल्युशन निघेल? हो, समस्या तर आहे. समस्या आहे बेरोजगारीची. युवकांना बेरोजगार नाही आहे आणि शिक्षण कुठेतरी कमी पडते आणि बेरोजगारी असल्यामुळे प्रत्येक घराची, आपल्या समाजाची आर्थिक प्रगती होत नाहीये आणि मुलं जी आहेत, युवक पिढी जी आहे, तरुण पिढी जी आहे, ती कुठेतरी गुन्हेगारीकडे वळतीये असं मला वाटतंय. आणि त्याच्यासाठी त्यांना रोजगार मिळायला हवा. ज्यावेळेस आम्ही निवडून येणार आणि आमची सत्ता येणार, ऑलरेडी आमची सत्ता आहेच भाजपची इथे, पण ज्यावेळेस मी नगरसेवक म्हणून येईल त्यावेळेस सर्वप्रथम बेरोजगार युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणार आणि जास्तीत जास्त नोकऱ्या नगरपालिकेच्या मार्फत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार. नगरपालिका जी गाळे काढते त्याच्यामध्ये सर्वप्रथम तरुणांना संधी देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की आता पुन्हा एकदा सत्ता येईल आपली? 100%. आपली म्हणजे भाजपची तुमच्या? येस 100% येणार. बरं, त्या सत्तेमध्ये तुम्ही असाल असं पण तुम्हाला वाटतं? नक्की असणार आणि महिलांना न्याय आमचा प्रभाग नक्की देणार यावेळेस. बरं, आणि तोच उपेक्षित राहिलाय, तो न्याय मिळावा तुमच्याकडून, आणि अशी इच्छा आम्ही व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण आणखी एका नव्या इच्छुक उमेदवारांची संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? नमस्कार, मी वैजनाथ अजिनाथ शिरसाट, प्रभाग क्रमांक 14 ओबीसी मधून मी आम आदमी पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे. पक्षाने आमच्या डिक्लेअर केलेलं आहे. बरं, अरे वा, तुमचं खूप खूप अभिनंदन. अधिकृत उमेदवार म्हणून आपकडून आपली घोषणा झालेली आहे. आता जेव्हा अधिकृत हा शब्द टॅग लागतो ना मागे, तेव्हा जबाबदारी वाढते, बरोबर. आता या प्रभागामध्ये जर उद्या तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर आणखी जबाबदारी वाढणार. तर त्या जबाबदारी वाढल्यानंतरचं जे काम आहे आम आदमी म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी, ते कशा जबाबदारीने कराल आपण? काय आपल्याकडे विजन आहे? विजन दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवरती चांगल्या पद्धतीच्या शाळा
खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडला गरजेचे आहेत हे झाले नाहीत. शाळा दिल्लीमध्ये चांगल्या इंग्लिश मिडियम शाळा असतील, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शाळा डेव्हलप केल्यात. पाण्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी मोफत पाणी दिलं जातं आमच्या सरकारकडनं. महिलांसाठी मोफत बस सुविधा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये दिली जात होती. त्याच धर्तीवरती पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा आम्ही या पद्धतीने काम करू. प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत. ज्यावेळेस इथं पाणी पावसाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गुडघे इतकं पाणी असतं. रस्त्याची हाईट वरती झालेली आहे आणि घरांची हाईट खाली गेलेली आहे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये गुडघ्या इतकं पाणी असतं. हा खूप मोठा प्रश्न आहे. जर मी नगरसेवक झालो तर तो प्रश्न आम्ही तातडीने त्याचं खोलीकरण करून मोठ्या प्रमाणात त्यामध्ये मोठे मोठे चेंबर टाकून पाण्याचा एक नाल्यांचा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावू. त्यानंतर लाईटचाही मोठा असाच प्रश्न आहे की ह्या भागामध्ये सातत्यानं लाईट जात असते. तो सांगितलं की लाईटचा विषय आहे आणि तुम्ही चेंबरचा मुद्दा मांडला म्हणजे ड्रेनेजचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. काही इथं नाल्या आहेत मोठ्या मोठ्या, त्याची सफाई केली जात नाही. त्यामुळे ना मोठ्या मच्छरांचा डासांचा खूप त्रास होतो नागरिकांना. तोही येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यावरती मार्ग काढू. पाण्याचा मोठा पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो प्रश्न आहे, दिवसाआड पाणी येतंय, याच्यावरती कुठेही सातत्याने लक्ष दिलं जात नाही. भाजपची सत्ता राज्यात होती, केंद्रात आणि महापालिकेत होती. मनीषाताई ऐकताय ना? या ठिकाणी टँकर माफिया मोठ्या प्रमाणावरती जे सत्तेत आहेत भारतीय जनता पार्टीचे, यांचे टँकर माफिया असल्यामुळे पाण्याचा प्रश्न आजही मार्गी लागत नाही. भामासकडचं पाणी आजही आलेलं नाही आणि फक्त या निवडणुका आले की गाजर दाखवलं जातं, दुसरं काही होत नाही. या ठिकाणी अनेक भटकी कुत्री एवढी प्रचंड प्रमाणावरती पिंपरी चिंचवड शहरामध्ये. तुम्ही जर महापालिकेच्या हॉस्पिटलला गेलात तर रोज कमीत कमी 25-30 तुम्हाला पेशंट तिथे ज्यांना कुत्रे चावलेत. अशी भटके कुत्र्याचा मोठा प्रश्न आहे आणि इथले आमदार तिथं विधान भवनात सांगतो की भटकी कुत्री वाढलीच कशी. या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती भटके कुत्र्यांच्या नसबंदीत सुद्धा या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणजे ह्या महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी अशी कुठलीही जागा ठेवली नाही का तिथं खाल्लं नाही त्यांनी. बर, आता सर्वसामान्य माणसांसाठी जो तुम्ही अजेंडा या ठिकाणी राबवणार आहात त्याचं विजन फक्त मला सांगा 1-2 वाक्यामध्ये थोडक्यात. अजून मला बरेच उमेदवार कव्हर करायचे. या ठिकाणी आमची सत्ता आल्यानंतर महिलांसाठी आम्ही मोफत बस या पिंपरी चिंचवड शहरामध्ये देऊ. चांगल्या प्रतीच्या शाळा या ठिकाणी आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेच्या उत्तम दर्जाच्या शाळा या ठिकाणी निर्माण करू की जेणेकरून आज 1-1 लाख 2-2 लाख डोनेशन भरावं लागतं पालकांना, ते कुठेही भरावाची गरज पडणार नाही. त्या पालकांना या ठिकाणी मोफत शिक्षण चांगल्या दर्जाचं मिळेल यासाठी प्रयत्न करू. चांगल्या ठिकाणी पाण्याचे नियोजन आम्ही नक्कीच पुढच्या काळामध्ये चांगलं करू. नक्कीच, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी गणेश लंगोटे, मी भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक आहे. मुळात आता सगळ्यांनीच समस्या सांगितलेल्याच आहेत. आता मला फक्त त्यातलं विजन तुमचं हवंय की ही अशी अशी समस्या आहे आणि या समस्येवर माझ्याकडे हे विजन आहे, हा तोडगा आहे. मी महापालिकेत गेल्यानंतर 100% ही समस्या सोडवण्यासाठी या दृष्टिकोनातून काम करेन. यामध्ये प्रामुख्याने जी कॉमन जो प्रश्न आहे या प्रभागातला, तो विजेचा प्रश्न सर्वांनी मांडलेला आहे. आणि दुसरा पाण्याचा. विजेच्या संदर्भात सांगायचं झालं तर आम्ही या अगोदरही आम्ही गोडके यांच्या आमदार फंडातून जवळजवळ 3 ट्रान्सफॉर्मर बसवले. एक 4था गेल्या आठवड्यात बसवलेला आहे. म्हणजे जिथं जिथं 130चा जिथं 230 330 असे केवीचे आपण ट्रान्सफॉर्मर तिथं अपग्रेड करतोय, पॉवर जास्त देतोय, जेणेकरून फ्लक्च्युएशन होणार नाही, त्या भागामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत होईल. परंतु हे करून इथं थांबणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला ST लाईन्स, केबल लाईन आहेत, भरपूर केबल्स जुन्या झालेल्या आहेत, ते अद्याप बिघडले, त्याला दुरुस्ती केलेल्या नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी केबलचा प्रॉब्लेम येतो, ते जॉईन करायला लागतात. ते जॉईन करून त्याला खूप आता हे झालेलं आहे, ते हप्ते बदलायला लागणार आहे. हा झाला विद्युतच्या संदर्भात. पाण्याच्या संदर्भातला आमच्या सहकारी जे भाजपचे त्यांनी सांगितलं की आपण आपली जी गरज 750 MLDची. तर आता भामास्केटचं काम चालू आहे. पुढील 5 ते 6 महिन्यात भामास्केटचं काम पूर्ण होणार आहे. जो आपला इकडनं 150 MLD पाणी जे तिकडे जातंय त्या पट्ट्यामध्ये, म्हणजे चरोली, चिखली वगैरे त्या पट्ट्यामध्ये, तो ताण आपला कमी होणार आहे. उर्वरित आपल्याला ऍडिशनल जे 150 MLD भामास्केटचे आहेत ना आपल्याला येणार आहे. 550 आपल्याला रावेत बंदरातून येतोय, म्हणजे पाहुणाचं येतं ते. आणि 30 MLD आपण साधारणतः MIDCचं घेतो. एकंदर जी आपली जी गरज आहे ही आपली गरज भागणार आहे. परंतु हे करत न करता नियोजन कसं आहे तुम्हाला सांगतो. 24/7चं आपण केलं होतं, मागील वेळेस आम्ही सांगितलं होतं. 24/7 काही ठिकाणी चालू आहे, प्राधिकारांच्या काही भागामध्ये चालू आहे. 14 तास आपण तो ट्रायल बेसिसवरती केलंय. भामास्केट जर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 5-6 महिन्यानंतर बऱ्यापैकी हे काम मार्गी लागेल. आणि भक्तिशक्ती ते दापोडी, आता पूर्वी कसं होतं,
वाया वाया लाईन जायची, पिंपळे उगरव सांगवीवरनं शेवटी दापोडी जायची. आता थेट भक्तिशक्तीवरनं हायवेवरनच दापोडीकडे लाईन टाकल्याने त्याला ती साधारणतः मोरवडेपर्यंत आलेली आहे. म्हणजे हा पाण्याचा प्रश्न जवळजवळ हा मार्गी लागण्याच्या यावरती आहे. नक्कीच, म्हणजे वीज आणि पाणी या दोन महत्वाच्या मुद्द्याचे तुम्ही त्याच्यावर सांगितलं, स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि तिसरा जो हा, महत्त्वाचा नाही आता महापालिकेत गेल्यानंतर तुमचं विजन काय फक्त आता मला एवढं सांगा. महापालिका गेल्यानंतर विजन या दोन प्रश्नावर तर आहेच. याच्या व्यतिरिक्त ज्या महापालिकेत शाळा आहेत त्यांना अपग्रेड करायचं, मग इंग्रजी माध्यमाच्या करायच्या. त्या ई स्कूल म्हणून आपण पुण्यामध्ये जर बघितलं स्वारगेटला आपलं स्वारगेट भागामध्ये मित्रमंडळ कॉलेज येते, राजवंदी स्कूल आहे. त्या धर्तीवरती आपल्याला या ठिकाणी ई स्कूल ई लर्निंग स्कूल करायचे. अच्छा, म्हणजे पाणी, वीज, शिक्षण या गोष्टीसाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न कराल. सगळ्यात महत्वाचं यामध्ये जे काही क्रीडांगण आहेत, क्रीडांगणाचे आरक्षण आहे ती ताब्यात घ्यायचे आहेत. एक दोन मॅटर्निटी होमचं पण आरक्षण आहे, एक रिटेल मार्केटचं आरक्षण आहे. ही आरक्षण जेव्हा ताब्यात घेतलं, विकसित केल्यानंतर खऱ्या अर्थाने या भागाचा समस्या सुटणार आहे. ओके, खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? कॅमेरा. मी बाबासाहेब चव्हाण, प्रमोदजी कुटे नगरसेवकांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि प्रमोदजी कुटे यांनी गेल्या 9 वर्षामध्ये या प्रभागामध्ये सर्वांगीण विकास केलेला आहे. त्याचप्रमाणे 120 ते 100 खाटांचं जे हॉस्पिटल असेल ते देखील त्यांच्याच आधिपत्याखाली झालेलं आहे. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांचं प्रवेशद्वार जे आहे ते सुद्धा त्यांच्याच आधिपत्याखाली. कुठे साहेब आले नाहीत का? त्यांनी तुम्हाला काय कारणास्तव बाहेर आहे. आणि आजचा जो आपण हा कार्यक्रम घेतो, हा जो हॉल आहे तो देखील त्यांच्याच मार्फत कुठल्याही प्रकारचं शुल्क न आकारता सगळ्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलेला असतो. त्याचप्रमाणे सर्वांगीण विकास करण्याच्या मध्ये प्रमोदजी कुटे यांचा जो हात आहे तो आतापर्यंत होऊन गेलेले अनेक नगरसेवक होऊन गेले, त्यांनी काही प्रमाणात विकास बाबासाहेब, नेमका आता तुम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून इथं आलेला आहात. अर्थातच या प्रभागातले तुम्ही नागरिक आहात, अर्थातच इथली जनतेचा एक भाग आहात. आता मला त्यांचे प्रतिनिधी हे थोडंसं बाजूला ठेवून जनता आणि नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते की ते कोणत्या समस्या राहिल्यात, ज्या आहेत, भेडसावत आहेत, त्या पूर्ण करायला पाहिजे? आता मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड केलेले आहेत. गल्लीबोळामध्ये तुम्ही कुठेही जाऊ प्रभागामध्ये तुम्हाला संपूर्ण ते ब्लॉक बसवले दिसत जातील. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरामध्ये जे पाणी घुसतं, जेणेकरून प्राधिकरणाचं पाणी ओढेल येतं, ओढ्याचं पाणी रिटर्न आपल्या लोकल एरियामध्ये घुसत होतं. प्रमोदजी कुटे यांनी काय केलं की मोठमोठ्या ड्रेनेज टाकले. माझा प्रश्न असा आहे, जे केलंय काम ते ओके, तुम्ही एक जनतेचा नागरिक म्हणून तुम्हाला कुठलं राहिलंय इथे काम जे करायला पाहिजे? अच्छा, आता महत्वाचं काम असं आहे की विजेचा जो प्रश्न आहे तो खरोखर गंभीर आहे. आणि पाण्याचा प्रश्न हा जो आहे काही भागामध्ये गंभीर आहे. ह्या 2 गोष्टींवरती प्रमोदने अनेक वेळा लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि खासदारांना घेऊन त्यांनी त्या ठिकाणी अनेक वेळा बैठक. आता ते पुन्हा महापालिकेत गेल्यानंतर निश्चितपणे या गोष्टींवर तोडगा निघेल. ह्या 2 गोष्टीचं 100% निरसन होणार पूर्णपणे सर्वांच्या सहकार्याने. निश्चित. प्रमोद कुटेंना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद बाबासाहेब, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. यानंतर आपण आणखी नव्या इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. अर्थात मला नवीन म्हणता येणार नाही, पिंपरी चिंचवडकरांना सगळ्यांनाच ते नाव माहिती आहे, मारुती भापकर साहेब. अर्थातच मला फक्त आता तुम्हाला म्हणायचं, समस्या तर काय मी तुमच्याकडनं विचारणं म्हणजे तुमच्या पाढा आहे तुमच्याकडे. मला आता फक्त तुमच्याकडे ते विजन जाणून घ्यायचंय, जे विजन खरंच आता या वेळेला उपयोगी पडेल. आणि मागं खूप झालं, आता यापुढे काय नवीन करता येऊ शकतं? नाही, याच्यामध्ये 2017च्या सार्वत्रिक निवडणुका ज्या झाल्या आणि त्यामध्ये सत्ताधारी त्यावेळचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि नव्याने सत्तेत आलेली गेली 5 वर्ष ज्यांनी सत्ता राबवली त्या भारतीय जनता पक्षाने एक जाहीरनामा जाहीर केला होता. आणि त्यामध्ये सर्व घरं नियमित केली जातील, शास्ती कर माफ केला जाईल आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये 24/7 अशा प्रकारचा पाणी पुरवठा केला जाईल असं अभिवचन त्यांचं होतं. 17ला निवडणूक झाली, 22ला ती संपली. त्याच्यानंतर जवळ 4 वर्षे प्रशासकीय राजवट झाली, म्हणजे यांचा कार्यकाल संपला. पाण्याचा प्रश्न संपला का? विजेचा प्रश्न संपला का? शिक्षणाचा प्रश्न संपला का? स्वच्छतेचा प्रश्न संपला का? पण ते आता असं म्हणतायत 2017ला निवडणूक झाली, 20ला कोरोना आला, मिळाली 3 वर्ष, पुढची 4-4.5 वर्ष प्रशासन, मग आम्हाला 3 वर्षच मिळाली. 3 वर्षात आम्ही एवढे सगळे प्रश्न कसे सोडवणार? नाही, करोना काळात देखील प्रशासन सुरू होतं, प्रशासकीय राजवटीमध्ये देखील सगळी कामं चालली होती, बजेट महानगरपालिकेचं खर्च केलं जात होतं. मात्र ह्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, मूलभूत ज्या गरजा आहेत, 7,000 कोटीचं महानगरपालिकेचं जे बजेट आहे ते दरवर्षी मंजूर त्याला दिली जात होती, ती खर्च होत होता. मग अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारो करोड रुपये जर खर्च झाला असेल तर हा पैसा गेला कुठे? मुख्य मुद्दा जो आहे की या शहराच्या पायाभूत सुविधा देत असताना त्या दर्जेदार
भय आणि भ्रष्टाचार मुक्त महापालिकेत प्रशासन देऊ अशा प्रकारचं अभिवेचन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचं 2017ला होतं. मात्र राष्ट्रवादीच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला नाही त्याच्या 4 पट भ्रष्टाचार या भारतीय जनता पक्षाच्या 5 वर्षाच्या कार्यकालात झाला. बापकर साहेब, आता मला आता तुम्ही या प्रभागात इच्छुक आहात, त्यामुळे मला आता या प्रभागातल्या समस्या काय आहेत त्या सगळ्यांनी सांगितल्यात. तुम्ही इथं परत नगरसेवक झाल्यानंतर काय विजन असेल? मुख्य मुद्दा वॉटर मीटर गटर ह्या समस्या आहेच आणि ते इथं जे काही प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत त्यांचं ही निष्क्रियता आहे, त्यांचं हे अपयश आहे. मात्र इथले मुख्य मुद्दे जे आहेत, विकास आराखड्यामधले जे आरक्षण आहेत त्यामध्ये क्रीडांगणाचं आरक्षण असेल, उद्यानाचं आरक्षण असेल, दवाखान्याची आरक्षण असतील, त्याच्यामध्ये भाजी मंडईचं आरक्षण असतील, शाळेची आरक्षण असतील, घरकुलाची आरक्षण असतील, ओपन स्पेसच्या जागा असतील, ह्या जागा ताब्यात घेण्यासाठी मी 2007 ते 12 अपक्ष नगरसेवक असताना जे पंतप्रधान आवास योजनेची 600 घरांची योजना जी पूर्ण झाली ती माझ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या परिसरामध्ये मी ती जागा ताब्यात घेतली. ती घरकुल झाले, लोकांना घरं मिळाली. मात्र उर्वरित ज्या जागा होत्या त्या संदर्भात देखील मी 30% 40% अशा प्रकारची प्रक्रिया नगरसेवक असताना केली होती. मात्र 2012ला मी निवडणूक हारल्यानंतर आतापर्यंत त्याच्यावर कुणीही काही काम केलं नाही. हे देखील आताचे जे आता तुम्ही निवडून परत आल्यानंतर त्या काळात त्यानंतर माझा मुख्य मुद्दा आहे की आकुर्डी दत्तवाडी परिसरामध्ये किंवा मोहननगर चिंचवड परिसरामध्ये या इथल्या युवकांना युवतींना खेळण्यासाठी मैदान जे आहे त्याची क्रीडांगणाची जे आरक्षण आहे, शाळेची जी आरक्षण आहेत, भाजी मंडईची जी आरक्षण आहेत, दवाखान्याची जी आरक्षण आहेत, ही ताब्यात घेण्याकरता एक धाडस लागतं. हितसंबंधाची चिंता न करता त्याच्यामध्ये डायरेक्ट हात घालून कोणाचा रोष आला तरी चालेल, पण जागा ताब्यात आल्या पाहिजेत, हे विकसित झालं पाहिजे आणि मुलांना खेळण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध झालं पाहिजे, क्रीडांगण उपलब्ध झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये इथले करदाते नागरिक 7,000 कोटी त्या ठिकाणी कर रूपाने जमा होतात आणि त्याच्यावर ज्या चोऱ्या होत्या, दरोडे होतात, त्याला पायबंद घालणारा लोकप्रतिनिधी तिथं गेला पाहिजे. ते म्हणजे मारुती भापकर असतील असं आम्ही. बरं, तुमचं नावच मारुती आहे त्यामुळे ही विकासाची हनुमान उडी पिंपरी चिंचवडला बघायला मिळावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर आपण आणखी एका नव्या उमेदवारांकडे येणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? माझं नाव चेतन गौतम बेंद्रे. मी भारतीय जनता पक्षातून आपला ओपन खुला गट जो आहे पुरुष गटातून मी इच्छुक आहे. तुम्ही इच्छुक आहात का? आम्ही दोन्ही, म्हणजे आई पण इच्छुक आहे आणि मी पण इच्छुक आहे. म्हणजे आईनं मला घडवलं, आता आपण प्रभाग घडवूया. आई इथं नाहीये तर म्हणून मी आमच्या दोघांची बाजू मी मांडू इच्छितो या ठिकाणी. मला आता फक्त इथलं हे सांगा, म्हणजे जर उद्या तुम्ही दोघं निवडून आलात तर दोघेही मायलेक मिळून प्रभागाला देखील चांगल्या पद्धतीने सांभाळणार. दोघांपैकी एकच निवडून देतील. अच्छा, म्हणजे मग आता तिकीट एकालाच मिळणार असं म्हणायचं? एका घरात 2-2 तिकीट. अच्छा, चला, म्हणजे भाजपने हे तरी क्लिअर केलं की नेपोटिझम, घराणेशाही काही संबंध नाही, गोष्टीला मानतच नाही. हे आता तुम्ही मला भाजपमध्ये किती वर्ष येऊन झालं सांगताय? मला आता 1 वर्ष झालं. अच्छा, ओके. मला आता एवढंच म्हणायचं बेंद्रे साहेब की मुळातच जी आता तुम्ही समस्या मांडलेली आहे त्या समस्येच्या माध्यमातून, म्हणजे ज्या आता सगळ्यांनी सांगितल्या, तर अशी कोणती गोष्ट आहे की जी विजन क्लिअर झाल्यानंतर त्या समस्या? त्यापूर्वी मला 1 मिनिटाचा वेळ द्या. त्यापूर्वी काही समस्या आहेत ज्या अजून देखील प्रलंबित आहेत. मी बोलतो. आता बरेच जणांनी लाईटीचा विषय मांडला, ड्रेनेजची समस्या मांडली, पाण्याची समस्या. ह्याच्या पलीकडे जाऊन आता आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. प्रामुख्याने आपण हा 14 प्रभाग क्रमांक हा जर बघितला, इथं दाट वस्तीचा हा भाग आहे. दाट वस्तीचा भाग असल्यामुळे काय होतंय, इथं घरं जी आहेत ती घरं पहिली पत्र्याची कौलाची घरं होती, ती आता खाली गेली. म्हणजे त्याचं ड्रेनेजचा जेव्हा पाऊस येतो किंवा ड्रेनेजची समस्या जेव्हा येते घरामध्ये पाणी जातं. ही मूळ समस्या सोडवण्यात इथल्या स्थानिक ज्या नगरसेवकांना अपयश निर्माण झालेले. अपयश कशा पद्धतीने निर्माण झालेले की जेव्हा पाऊस जोरात येतो, पाऊस जोरात आल्यानंतर इथं काय होते, दाट वस्ती असल्यामुळे ओढ्या नाल्यांची हॉरिझॉन्टली त्याची वाढ करता येत नाही. ती हॉरिझॉन्टली वाढ करता येत नसल्यामुळे ते खाली पाणी जिरतं आणि ते फरशातून घराघरामध्ये येतं. आता काही जणांनी हा प्रश्न कसा सोडवला, एखाद्याचं घर बांधून दिलेले, अशा प्रकारचं हा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण अशा प्रकारे कुठलेही मार्ग निघत नाही. दुसरी महत्वाची समस्या काय मार्ग आम्ही काढतो, पुढे येतो ना. नाही, विजन सोल्युशन वरती मी बोलतो. आता तुम्ही एक समस्या मांडणार, त्याचं विजन मांडणार, एवढे सगळे तिथे उमेदवार आहेत. मला काय म्हणायचं, अगदी थोडक्यात तुमचं विजन सांगा. विजन असं आहे की आपल्याला व्हर्टिकली त्या नाले जे असतील, ते ओढे जे असतील ते डिग करणं गरजेचं आहे, कारण लोकांच्या घरात पाणी जाते. ही खूप मोठी समस्या आहे इथली. दुसरी महत्वाची, बाकीच्यांनी सांगितलं की लाईटीची समस्या आहे, लोकसंख्या वाढली, ते ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी वाढली, ही समस्या आहे 100%. पण इथं जी राजकीय इच्छाशक्ती लागते, ती राजकीय इच्छाशक्ती इथं नाहीये.
इथं कारण मागच्या आपण बघितलं तर एकही भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेला नाहीये. म्हणून जी राजकीय इच्छाशक्ती लागती ती खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष सत्तेत असून देखील इथल्या काही प्रभाग क्रमांक 14च्या जे काही घडामोडी होत्या, जे काही समस्या होत्या, सुटण्यास अपयश झालेलं आहे. प्रमोदजी कुठे या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सुद्धा स्मार्ट सिटीचे संचालक होते. स्मार्ट सिटीचे संचालक असताना देखील ज्या स्मार्ट आपला प्रभाग झाला पाहिजे होता तो स्मार्ट आम्हाला बघायला भेटलेला नाही. इच्छाशक्ती होती पण ती काय माहिती कुठून हरवून गेली. म्हणून ती घडवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे आम्ही सगळेजण मिळून काम करणार. दुसरी महत्वाची प्रमोदजी तर नव्हते, ते म्हटले की हॉस्पिटल आमच्या काळात उभं झालेलं आहे. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की हॉस्पिटलची जी निर्मिती झाली होती 2016 काली, त्यावेळेस तो पलीकडचा वॉर्ड होता. त्यावेळेस निलेशजी पांढरकर असतील, प्रतिभा भालेराव असतील, त्याच्यापूर्वी आप्पा बागल असतील, ह्यांनी पाठवा करून त्याचं भूमिपूजन माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते ते भूमिपूजन झालं होतं. आणि भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये ते कोविडच्या काळामध्ये ते हॉस्पिटल उभं राहिलं. पण कुठे साहेब कधी कधी म्हणतात की आमच्यामुळे ते हॉस्पिटल उभं, ठीक आहे, पण सत्ता कुणाची होती? हे जे हॉस्पिटल आपण जे म्हणतो 8 हॉस्पिटल शहरामध्ये उभे राहिले ते भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये. चेतनजी, मला सगळे मुद्दे कळाले. ती चर्चा वगैरे आम्ही जनता दरबारात करू. मला फक्त इच्छुक उमेदवार आणि विजन, मी आता जनता दरबारासाठी आलेलो नाहीये. मला फक्त हे प्रश्न तर जनता विचारेलच तुम्हाला सगळ्यांना. मला एवढंच फक्त पाहिजे की विजन, ते विजन तुम्ही आता सांगितलेलं आहे. नाही विजन मला मग लगेच सांगा. आता मी तुम्हाला 1 मिनिट माहिती होतं, मी तुम्हाला 5 मिनिटं दिली. विजन महत्वाचं असं आहे की इथं दाट वस्ती, मी पहिले जे सांगितलं, इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं एक अभ्यासिका केंद्र सुरू होणं गरजेचं आहे. इथल्या माझ्या आधीच्या वक्त्यांनी पण हे सांगितलं की इथं आरक्षित भूखंड आहेत, पण त्या आरक्षित भूखंडांवरती कुठल्याही प्रकारचं क्रीडांगण या ठिकाणी नाही. माझं असं विजन आहे की इथे एक बॅडमिंटन हॉल उभं राहणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी क्रिकेट खूप प्रमाणात खेळलं जातं. इथलं म्हणजे क्रिकेट खेळायचं असेल तर क्रिकेट खेळण्यासाठी बाहेरच्या टर्फवर बुक करावं लागतं, किंवा इथं क्रिकेट खेळण्यासाठी एक चांगलं क्रीडांगण उभं राहू शकतं. ते भूखंड देखील आहे, ते चालू होणं गरजेचं आहे. बोला. ही दुसरी महत्वाचं विजन या ठिकाणी आहे. तिसरी महत्वाची गोष्ट असं, खूप वेळ झाला, कारण की जर तुम्हीच एकटे बोलत राहा तर बाकीच्यांनी काय करायचं. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी पुढच्या इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. अर्थात तत्पूर्वी मला असं म्हणायचं, या ठिकाणी प्रमोद कुठे हे देखील आता उपस्थित आहेत. पण प्रमोदजी, बाबासाहेबांनी आता भूमिका तुमच्या वतीने या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी मांडली, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडली. पण मुळात अर्थात चांगलेच बोलले असतील. मला फक्त अगदी थोडक्यात विजन हवंय. तुम्ही आता पुन्हा एकदा या ठिकाणी जर इच्छुक आहात तर यापुढे राहिलेली जी कामं आहेत, आता जी काही समस्या त्या सगळ्यांनी सांगितल्या, अगदी आता चेतनजींनी पण त्यावर विषय क्लिअर केला. मला इतकंच म्हणायचंय की या ठिकाणचं विजन आणखी काय नवीन हवंय जे आता या प्रभागाला गरजेचं. आता 2012 पासून तसं पाहायला गेले तर जावेदभाई शेख आहे, माझी मातोश्री या ठिकाणी नगरसेवक होती. त्यानंतर 17ला परत जावेद शेख आणि मी आणि वैशाली काळभोर आणि मीनल यादव असं आम्ही इलेक्टेड झालो. त्यानंतर आम्ही या ठिकाणी या परिसरामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते असतील, 24/7 पाणी पुरवठ्याची व्यवस्था असेल, एक अत्याधुनिक हॉस्पिटल असेल, ही सर्व कामं करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तुम्ही या सभागृहामध्ये उभे आहे. अगदी आम्ही तुम्हाला फोन करून आधी विचारून घेऊन परवानगी घेऊनच आम्ही मला आता प्रमोद खासगी जागेत नक्की मला प्रमोदजी एकच हवंय, जे केलंय ते आम्ही सगळं बघितलं, जे करायचं राहून गेलंय ते सांगा. करायच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता विजेचा प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. पण योगायोगी जे टीका करतात, तर MSCB तसं पाहायला गेलं तर ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ना शिवसेना, ना BJP, पिंपरी चिंचवड शहरातल्या नगरसेवकांच्या अधिकारातला प्रश्न नाहीये. तो राज्य सरकारच्या ताब्यात असलेला हा प्रश्न आहे. आणि हे खातं सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीसांकडे आहे. या शहराचा सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला असेल तो विजेचा प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी आम्ही सगळे राजकीय पक्षाचे महायुती म्हणून आम्ही जी काही मेंबर्स आहोत, आम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांकडनं याबाबत पाठपुरावा करणार आहे. त्या दुसरं एक आहे आमच्याकडे ह्या परिसरामध्ये, आता जसं चेतन बेंद्रेंनी सांगितलं की लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं, हा दाट वस्तीचा भाग आहे. त्यांचं एकदम बरोबर आहे, ते 100% हा दाट वस्तीचा भाग आहे. आता जो नवीन DP तयार झालेला आहे, हा दत्तवाडीचा परिसर, आकुर्डीचा परिसर आता शासनाच्या ताब्यात आहे. हे सगळं DPचा आता त्यांनी गोळ घालून ठेवलेला आहे. तर हे शासन कोण चालवतंय? हे DP कोणी तयार केला? तर आम्ही जेव्हा नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी जाऊ, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, भाजपचे असतील, आम्ही सगळी मंडळी आम्ही हा परिसर दाट वस्तीचा भाग म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्नशील राहू. आणि हा एक सॉसर सारखा परिसर आहे. आमच्या परिसरामध्ये पावसाचं पाणी हे अप्पूघरपासून, बिगिंड्यापासून या खाली येतं. आता त्यांना तर आम्हाला म्हणता येत नाही की तुम्ही पाकिस्तानात राहता, आमच्याकडे पाणी का टाकता हिंदुस्थानात, तसं म्हणणं तर योग्य नाहीये ना. शेवट
पाणी हे नॅचरली नाल्याच्या दिशेनेच फ्लो होणार आहे. बरं, मग आता हा दाट वस्तीचा भाग आहे असं आपण जर घोषित केलं तर त्याच्यावर काय आम्ही ठाण्यामध्ये जसं क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा घेऊन शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट लागू केलो, तर ह्या डीपी मध्ये आमच्या सभागृहासमोर जेव्हा केव्हा हा डीपी येईल हा परिसर क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी लागू करून घेण्यासाठी आम्ही जे कोणी नगरसेवक म्हणून काम करू त्या ठिकाणी सगळे आम्ही प्रयत्न करू. नक्की. खूप 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 एक मिनिट बापर साहेब, मला फक्त पहिले सगळे क्लिअर करायला हवेत. ऐका, नाही नाही नाही, मला हे बघा, मला माझा कार्यक्रमाचा नियम पाळावा लागेल. एक मिनिट, हा जनतेशी निगडीत विषय आहे. तुम्ही शुअर 1 मिनिट बोलणार आहात तर मग नंतर आणखी परत म्हणणार मी बोलणार, परत प्रमोदजी म्हणतील 1 मिनिट मला द्या, असं नको. मला काय म्हणायचंय, हे जे आता हा. काय पुनर्विकासाचा मुद्दा प्रमोदनी मांडलाय दाट वस्तीच्या भागाच्या एसआरएच्या माध्यमातून 72 झोपडपट्ट्याच्या 92 प्रकल्प यांनी मंजूर केलेले आहेत. एपीएसआय वाढून मिळतोय, टीडीआर एपीएसआयचा मोठा खेळ होतोय. विकसक करोडो रुपये, हजारो कोटी रुपये कमवतात, लोकांचा बळी जातोय, लोकांना कबूतर खाण्यामध्ये त्या ठिकाणी एसआरए मध्ये कोंबलं जाते. आता जे काही दाट वस्तीचा भाग आहे हा केवळ दत्तवाडी विठ्ठलवाडीचा मुद्दा नाही तर शहरातल्या सगळ्याच भागाचा दत्तवाडीच्या सारखाच हा विषय आहे. आणि म्हणून जर असा जर काही निर्णय होणार असेल तर किमान यांनी कोणालाही विचारलं नाही, जोर जबरदस्ती हे एसआरए प्रकल्प सगळ्यांवर लादले, त्यांच्या संमत्या तशा घेतल्या, तर असा प्रकार इथले जे रहिवासी आहेत दत्तवाडी, आकुर्डी, मोहननगर आणि परिसरात हे सगळे विकसक मंडळी जे आहेत ना यांना फक्त जमिनी पाहिजेत. लक्षात घ्या तुम्ही, एसआरए खतम केलं आणि आता हे जे काही गुंठेवारी पद्धतीत राहणारे लोक जे आहेत त्यांच्या पाठीमागे ते लागू शकतात, लोकांना कबूतर खाण्यात टाकू शकतात, लोकांचं प्रचंड त्यामध्ये नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून यावरती लोकांना न्याय मिळणारी भूमिका धोरण सरकारने ठरावा, अशा प्रकारचा प्रयत्न सभागृहात व्हायला पाहिजे. नक्की. आणि आता मला असं म्हणायचंय प्रमोदजी आणि तुम्ही दोघेही उद्या जेव्हा सभागृहात जाल पुन्हा एकदा महापालिकेमध्ये, तेव्हा हा जो प्रश्न जितक्या पोटतिडकीने आता इथं मांडलाय तेवढा तिथं मांडा आणि त्याच्यावरनं सोल्युशन काढा, एवढीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद. आता प्रमोदजी हे होणारच नाही. प्रमोदजी नाही, सॉरी नाही, तुम्ही जाणार नाही, तुम्ही आलात हेच आमच्यासाठी आनंदाचं आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने मुद्दा मांडला. प्रमोदजी प्लीज, चांगली सूचना केली. मला काय म्हणायचं, आई मी एक मिनिट, तुम्ही 10-15 मिनिटं थांबणार असाल, 10-15 मिनिटं थांबणार नाही. कार्यक्रमाचा प्रोटोकॉल काय आहे, 1 मिनिट ऐका ना प्रमोदजी, त्यांचा आग्रह धरला. प्रमोदजी माझा आग्रह 1 मिनिट. प्रमोदजी मला काय म्हणायचं आहे का, हा कार्यक्रम इच्छुक उमेदवारांसाठी आहे. कोण आहेत त्यांच्या फक्त आपण मुलाखती घेतोय. आता तुम्ही मला सांगा, हा जो तुमचा मुद्दा आहे हा सभागृहात तुम्ही मांडायला तर पाहिजेच, पण जेव्हा जनता समोर असेल ना तेव्हा जनता प्रश्न तुम्हाला करेल तेव्हा उत्तर द्या ना. 100%. थँक्यू. ओके, चलो बोला. जय महाराष्ट्र. हा, मी निखिल दळवी, हा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ओबीसी गटातून इच्छुक आहे. बोला. विजन काय तुमचं आता? विजन म्हणजे समस्याच जास्त आहेत, त्याच्यानंतर विजन सांगता येईल. हा. समस्या अशा आहेत की दत्तवाडी, विठ्ठलवाडी या भागामध्ये, मोहननगर असेल, इथं अनधिकृत बांधकामाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ओके. त्याच्यामुळं नागरिकांना इथल्या शास्तीकर 4 पट टॅक्स भरावा लागतो. त्याच्यावरती सर्वात पहिले त्या बांधकामात जशी बांधलीत लोकांनी ती तशी नियमित करावी पाहिजे आणि ह्यांना कमीत कमी टॅक्स लागला पाहिजे आणि ती बांधकामं नियमित करून घेतली पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे, इथं बरेचसे आरक्षणाच्या जागा आरक्षित आहेत पण त्या ताब्यात आलेल्या नाहीत. त्या महानगरपालिकेने ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, इथं आपण ज्या भूमीत थांबलोय ती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची सर्वात पहिला मुक्काम हा इथं असतो. समोरच पटांगण आहे, त्या पटांगणावरती सुशोभीकरण प्रलंबित आहे, त्यासाठी निधी मिळत नाहीये. हे म्हणतात भाजपची सरकार होती, तर भाजपच्या सत्तेने एवढ्या मोठ्या धार्मिक स्थळाच्या साठी निधी उपलब्ध मिळालेला नाही. प्रमोद कुटे किंवा जावेद शेख असतील यांनी याच्यासाठी वारंवार पाठपुरावा केलेला, पण भाजपची सत्ता असूनही त्यांनी इथं निधी दिलेला नाहीये. तो मिळाला पाहिजे. हा, तो मिळाला पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की ड्रेनेज लाईन सक्षम नाहीयेत. नागरिकांना रोज ड्रेनेज लाईन चोकअप होतं ते, आणि ड्रेनेज लाईन महापालिकेचं प्रशासन असं सांगते की प्रायव्हेट म्हणजे थोड्या जागेत जरी चेंबर आतमध्ये असेल तर ते म्हणजे तुमच्या खर्चाने साफ करून घ्या. महापालिकेला जर नागरिक टॅक्स भरत असेल तर जबाबदारी कोणाची साफ करायची. बरं, ड्रेनेज लाईन तुम्ही सक्षम बनवा जेणेकरून तुंबणार नाहीयेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं विरंगुळा केंद्र नाहीये. दुसरी गोष्ट अशी असेल की या ठिकाणी आता सगळ्यांनी सांगितलं की इथं लाईटचा प्रश्न आहे. आपल्या शहराला 4 आमदार आहेत, त्यातला एक पण आमदार या प्रश्नावरती गंभीर दखल घेत नाहीये. आता हे काय नगरसेवकांचं काम नाही, कारण की नगरसेवक त्या अधिकारी ते ऐकतच नाही. त्यांच्यासाठी हे जे 4 आपल्याकडे आमदार आहेत यांनी सभागृहामध्ये मुद्दा उचलला पाहिजे. आणि हे जे एकदा वायर जर ब्रेक झाली तर ती दुरुस्ती करायला 3-3 तास लागतात. ह्याच्यावरती काहीतरी ठोस त्यांनी हे केलं पाहिजे. आणि MSCBचा
हे जो काम आहे हे आमदारांच्या हे नगरसेवक किंवा इथले जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे नाहीये. हे फक्त नागरिकांच्या समस्या मांडू शकतात, त्याच्यामध्ये काय हे होऊ शकत नाही. आपलं नाव काय म्हणाल? निखिल उमाकांत. निखिलजी, मुळात मला आता एवढंच म्हणायचं, तुम्ही सगळ्या समस्या मांडल्यात. आता शिवसेना जो काही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आता यावेळी मशाल पेटवण्यासाठी जी तुम्ही आता संघटना किंवा मोर्चे बांधणी करत आहात, जर उद्या तुम्ही या महापालिका सभागृहामध्ये तुमचं पाऊल पडलंच तर एक पहिली अशी कोणती गोष्ट आहे जी करण्यासाठी पहिले धडपड कराल? कारण आता तुम्ही सांगितलं वीज तर तुमच्या हातात नाहीच आहे, सोडून संपलाच द्या विषय. तुमच्या हातात काय ते पहिले मला सांगा. या प्रभागात तुम्ही काय करणार? पहिली अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार. अप्रतिम, अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. यानंतर आपण जाणार आहोत आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे. आपलं नाव काय? यांच्या वतीने बोलतो मी. बरं, त्यांच्या वतीनं या उमेदवार ह्याच आहेत, योगिता के कांबळे. ओके, आता ते बोलू शकतील ना? मी बोलतो. सुरुवात नाव तरी विचारू देत मला त्यांना. उमेदवारच त्या आहेत बोलल्यानंतर. मी सांग नाव सौ योगिता के कांबळे, शरदचंद्रजी पवार. बर, हा बोला. विषय असा आहे, आमच्या 14 नंबर प्रभाग आवाज 14 मोठा मध्ये करा. प्रभाग 14 मध्ये गेल्या 4 वर्षापासून प्रशासन आहे, इथे नगरसेविका नाहीये. तर जनसंवादच्या माध्यमातून जे आम्ही इथे कामं केलेली आहेत, की जनसंवादमध्ये जायला काय लोकांना लाजा वाटत होत्या, पण तिथे आम्ही गेले, इथल्या तक्रारी मांडल्या आणि त्याचं निवारण पण आम्ही केले इथे. आणि मूळ समस्या इथे एकच आहे की ड्रेनेज, घरं खाली असल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येतं आणि अनेक वर्षापासून तो प्रॉब्लेम आहे. आणि पाईपलाईन छोट्या आहेत, त्याच्यामुळे ड्रेनेजचा प्रॉब्लेम हा अजून शिल्लक आहे. दुसरा विषय आहे इथे पाण्याचा विषय का मिटत नाहीये. प्रॉब्लेम म्हणजे दर आठवड्याला 2 दिवसांनी पाण्याचा प्रॉब्लेम आहे. चला आता थोडंसं योगिताताईंना आपण विचारतो, आणखी ते पण सांगू शकतील ना, आणि उमेदवार ते आहेत. पाण्यासंदर्भात काय सांगताय? काय समस्या? पाण्याच्या समस्या खूपच आहे. कारण आता ज्या सकाळी पाणी आलं की संध्याकाळी पाणी नाहीत आणि घरामध्ये राहतात महिला. बरोबर. महिला जेंट्स लोक बाहेर जातात, पण महिलांच्या समस्या एवढ्या आहेत की अहो पाणी नाही आलं, पाण्याचा प्रॉब्लेम सगळा मेन चेंबर, घूस आणि पाणी, बर, त्याच्यावरच सगळा प्रॉब्लेम आहे. बरोबर. आणि त्यातून पुन्हा महिलांना आरोग्याच्या समस्या निर्माण आरोग्याच्या होतात. समस्या तर रात्री भरपूरच. अपरात्री पाणी भरपूरच आहे. आरोग्याच्या समस्या तर एवढ्या आहेत की बाहेर जाणं, त्यामध्ये पाणी नाही, परत आम्हाला पाणी पाठवा. बर, आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपण या ठिकाणी महापालिकेत आपलं पहिलं पाऊल पडलं, तर या प्रश्नावर तोडगा निघेल यासाठी पहिल्यांदा आपण काय करणार? पाणी आणि चेंबर, या 2 गोष्टींवर आपण आवाज उठवणार. मला खूप खूप शुभेच्छा. आणखी महिलांचा प्रश्न सोडवणं अत्यंत गरजेचं आहे, ते सोडवा. कारण की त्याचा सगळा प्रॉब्लेम जो होतोय ते या प्रभागातल्या प्रत्येक घराला, प्रत्येक नागरिकाला. महिला कोणाकडे जाऊ शकत नाही. बरोबर. जेंट्स मध्ये आता समजा जेंट्स नगरसेवक आहे, पण ज्या महिलांच्या समस्या आहेत वेगळ्या काय असतील, लेडीज प्रॉब्लेम, पण त्या जेंट्स कडे जाऊ त्या शकतात. महिलाच चांगल्या त्या पद्धतीने महिलाच समजू शकतात आणि महिलाच करू शकतात. नक्की. योगिता ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण निश्चित पुन्हा एकदा नवीन पुढच्या वेळी आपण बोलूयात आणि जनता दरबारात नक्की उत्तर द्या. आपलं नाव काय? आपण कोणत्या प्रभागाकडून इच्छुक आहात? नमस्कार, मी शादाब थोडस मागे थोडस. हा हा बोल. मी शरद पवार गटाकडून इच्छुक आहे. बर, आणि माझं विजनचं हा फक्त vision मला. थोडक्यात बोलणार. पहिलंच मी काळभोर नगर मध्ये माध्यमिक शाळा आहे, तिथं आम्हाला सेमी इंग्लिश पाहिजे. बर. काळाची गरज आहे. बरोबर आहे. महानगरपालिका तर्फे हे करण्यात यावे हे मी निवेदन दिलं अजित पवारांकडे. पहिली समस्या. दुसरी, आपलं कुठे हॉस्पिटलमध्ये लोकांसाठी कमी दरामध्ये MRI मशीन, रुबी हॉल कोलॅप्स असतात, जे आपले YCM मध्ये, ते आपण इथं आणण्याचा मी प्रयत्न करणार. आता मला फक्त एक विजन आणखी एक थोडक्यात फक्त. विजन हेच नागरिकांसाठी आहे. महापालिकेत गेल्यानंतर पहिलं काम कोणतं करू शकतो? पहिलेच इंग्लिश मीडियम एज्युकेशन सिस्टमवर महत्वाचं आहे. कारण की काळाचं आहे. आणि दुसरी, या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आमच्या काळभोर नगरमध्ये खेळायचं ग्राउंड नाही. मी एक खेळाडू आहे, आमच्या इथं हाय नाही. आणि दुसरं, काही रिझर्वेशन मध्ये म्हणजे आमच्या इथं तुम्ही दिलंय बॅडमिंटन हॉल दिले, ते म्हणजे श्रीमंत लोकांसाठी 1 तासाची त्याची फीस 500 रुपये. तर तिथं बॅडमिंटनचं कोर्ट व्हावं, प्रत्येक खेळाडूला ते उपलब्ध व्हावं. म्हणजे तुम्ही आता शिक्षण, क्रीडा या 2 महत्वाच्या मुद्द्यांवर विजन आपलं मांडलेलं आहे. सांस्कृतिक भवन आहे, त्याच्यासाठी पण आहे की तुम्ही महानगरपालिका राबवते, पण तुम्ही त्याच्यानंतर भाडेदार करता. भाडं पहिलं 5,000 होते, आज ते 30,000 पर्यंत गेले. पण या प्रभागाच्या लोकांसाठी तुम्ही कमी दरामध्ये, म्हणजे आमच्या इथं स्लम एरिया येतात, काय त्यांचं राशन कार्ड, आधार कार्ड आधारावरती तुम्ही कमी दरामध्ये ते उपलब्ध करून द्या. हे पण विजन आहे. नक्कीच. धन्यवाद.
आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? मी तेजस्विनी राजू दुर्गे आणि प्रभाग क्रमांक 14 मधून इच्छुक उमेदवार आहे. 2017 साली याच प्रभागातनं मी इलेक्शन लढवलं होतं आणि 55 मतांनी माझा पराभव झाला होता. त्यावेळेस मांडलेले मुद्दे आणि यावेळेस मांडणारे मुद्दे यांमध्ये जास्त तफावत नाहीये, कारण जे त्यावेळेस नव्हतं ते यावेळेस पण नाहीच आहे. ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आलं, महिला वुमन सुशिक्षित, एम्पॉवरमेंट हा फार महत्वाचा महिला सुरक्षीकरण आलं, तो पण आला. खेळाडूंसाठी मैदान आलं, शिक्षण आलं. शिक्षण हा आता सध्या बिझनेस झालेला आहे. आणि जे आपले सरकारी ज्या शाळा आहेत त्यांची ते एवढे कमकुवत केलेले आहेत की तिथे आपण आपल्या मुलांना टाकू इच्छुक नाहीयेत. म्हणजे मग तो श्रीमंत घराण्यातला असू दे नाही तर गरीब घराण्यातला असू दे. आणि सध्याच्या घडीला जो आत्ता सगळ्यात मोठा चाललेला प्रकल्प म्हणता येईल, खरं तर सरकारने SRA हा प्रकल्प गरजू लोकांना घर मिळेल यासाठी चालू केला, पण इकडच्या बिल्डरांनी याला बिझनेस बनवून टाकलाय. ज्या लोकांकडनं फॉर्म भरून घेतले त्यांना नंतर लिस्ट जाहीर होते आणि त्याच्यामध्ये त्यांना कळतं की आपलं नावच याच्यामध्ये नाहीये. आणि त्यांना जे आपल्यासाठी गरज आहे, म्हणजे आपल्यासाठी गरज जसं अन्न, वस्त्र आणि निवारा, अन्न भेटतंय, वस्त्रही भेटतंय, पण निवारा जेव्हा गरिबांना भेटायची वेळ येते त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं की तुमचं नाव लिस्टमध्ये नाहीये. त्यांनी घर देखील सोडलेलं असतं आणि त्यांना घर देखील मिळत नाही. त्यामुळे हे जे मेन मुद्दे आहेत, लोक राहणारी आहेत, गरीब आहेत, त्यांना कुठेतरी आपण आपली जी काही ताकद आहे किंवा आपलं जे काही पॉवर आहे ते देऊन मदत करण्याचं काम हे मला मेन करायचं आहे, जे मी करत देखील आलेली आहे. त्याच्यानंतर मेन आहे आकुर्डीमध्ये CCTV हा जो मेन इथे लागलेले आहेत, CCTV इथे लागलेले आहेत, जिथं प्रमोद कुटे यांनी काम खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. पण हेच काळभोर नगर आणि मोहन नगर मध्ये खूप कमी प्रमाणात आहे. गेल्या मागच्या आठवड्यातच एका मुलीवर फोटो काढून तिचे ते फोटो टाकणं, तिच्यावर भांडणं करणं, तिथं मारामारी होणं, इतका मोठा प्रकार झाला. पण अख्ख्या म्हणजे पोलीस ज्यावेळेस आले त्यावेळेस बघितलं गेलं तर तिथं CCTV नाहीये. स्थानिक नगरसेवकांनी अजिबात काम केलेलं नाहीये. 5 वर्षानंतर तुम्ही जर मतं मागण्यासाठी येत असताल तर नागरिकांना नागरिक हे खूप सुसज्ज झालेले आहेत, त्यांना कळतं ते एज्युकेशन विचारून तुम्हाला दारात उभं करतायत आजच्या घडीला. त्यामुळं नागरिकांसाठी हा खूप मोठा प्रश्न आहे की आपण आपलं ज्या परिसरात राहतो आपण सेक्युअर आहे की नाही. नक्की. आता मला असंच म्हणायचं म्हणजे एनिबडी टॉक अबाउट प्रॉब्लेम बट नोबडी कॅन टॉक अबाउट प्रॉब्लेम नाही सोल्युशन. आता मला असं म्हणायचं की तुम्ही आता सोल्युशन्स काय असतील ते पण आता या ठिकाणी क्लिअर केलंय, कसं हवं कसं नको. आता तुम्ही महापालिकेत गेलात आणि जो काही 55 मतांनी फक्त विजय हुकला होता आणि तो आता जर आपल्याला मिळाला तर महापालिकेत गेल्यानंतर प्रथम काम काय असेल? मला जे प्रथम काम करायचं त्यासाठी मी महापालिकेत जाण्याची इच्छा व्यक्त नाही करणार, कारण माझं काम पहिल्यापासून चालू आहे. दिस इज अ सप्लिमेंट. हा, पॉवर असून म्हणजे पॉवर मध्ये येऊन एखादी गोष्ट करणं आणि न पॉवर मध्ये काय करणार, पॉवर मध्ये आल्यानंतर काय? कारण याचं एक उदाहरण मी देऊ इच्छिते. आम्ही सर्वांनी, प्रकाश काका असू दे, मी असू दे किंवा आपले मारुती काका असू दे, नाहीतर गणेश लंगोटे असू देत, आम्ही सर्वांनी ट्रान्सफॉर्मरसाठी काढलेली ही रॅली ही तेव्हा सक्रिय झाली किंवा तेव्हा चालू झाली जेव्हा आमदार आपले जे विधान परिषदेचे आमदार आहेत अमित गोरखेजी हे आल्यानंतर त्याला जी गती मिळाली. याचं उदाहरण आहे की खरोखरच आमदाराची पॉवर किती चालते हे त्यातनं मिळणारं उदाहरण आहे. आणि 5 ट्रान्सफॉर्मर आता आपल्या प्रभागामध्ये लागू झालेले आहेत. भारतीय जनता पार्टी जेव्हा या पक्षामध्ये येईल किंवा या प्रभागामध्ये येईल त्यावेळेस खूप चांगल्या गतीने आम्ही जसं शहरामध्ये शहरीकरण झालेलं आहे त्याच पद्धतीने आमच्या प्रभागामध्ये पण ज्या गोष्टी कमी पडतात त्या आम्ही चालू करू आणि त्याचं काम आम्ही चालू करू. नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपण आणखी नव्या इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. प्रकाशजी, आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? मी माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी. मी सध्या तरी अपक्ष म्हणून आहे. ओके. कुठलाही पक्ष अजून ठरवलेला नाहीये, कारण मी 2007 आणि 2012ला अपक्ष म्हणूनच निवडून आलेलो आहे. आणि ह्या पूर्वी माझा प्रभाग चिंचवड स्टेशन, आनंदनगर, एम्पायर इस्टेट हा प्रभाग होता. गेल्या 17 पासून हा अर्धा भाग तोडून नवीन प्रभागात जॉईन झालेला आहे. त्यावेळेस काही कारणाने मी माघार घेतलेली, पण मी ह्या वॉर्डातल्या समस्या बघितल्या तर सगळ्यांनी कॉमन सांगितलेलं आहेत. लाईट, ड्रेनेज ह्या बाबतीतच सगळं आहे. आणि जसं आपण म्हणतो की ड्रेनेज असेल की आपण बघितलं गेलं तर प्राधिकरण, भेळ चौक, लोकमान्य हॉस्पिटल ही 3 ड्रेनेज लाईन जी आहे ही सगळी दत्तवाडीला जॉईन झालेली आहे. सर्वप्रथम त्याचा लोड आल्यानंतर आपल्या सगळ्यांना लोड येतो आणि प्रत्येकाच्या घरात पावसाचं पाणी असेल, ड्रेनेजचं असेल, त्यामुळे तुंबलं जातं आणि ते प्रत्येकाच्या घरात जाते आता. आणि लाईट आणि ड्रेनेजचे प्रॉब्लेम तर सगळ्यांचेच आहेत आणि ते शहरभर आहे आता सध्याच्या ह्याच्यात. माझं विजन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा असं आहे की जी प्राधिकरणात लाईन येते ती पहिल्यांदा एक तर कट ऑफ करायला पाहिजे की ज्याच्याकडनं आपला जो प्रॉब्लेम आहे तो कमी होईल. दुसरी गोष्ट
फक्त काही ठराविक लोकांना असं असतं की इलेक्शन आलं तर आमदार फंड घ्या, खासदार फंड घ्या, पण ते फंड घेत असताना तुम्ही राहणारे, आपण दाट वस्ती म्हणतो, पण दाट वस्तीमध्ये आपण कॉन्क्रीट करतो, ब्लॉक टाकतो, ह्याच्या अगोदरचे जे खालती तुमचे लाईनी आहेत, ड्रेनेज लाईनी आहेत, पण तुमचे स्ट्रॉंग वॉटर लाईनी आहेत, हे तुम्ही व्यवस्थित केलेले आहेत का? हे तुम्ही व्यवस्थित न करता तुम्ही आपल्याला दाखवण्यासाठी फक्त आपण डांबरीकरण करतोय, परत कॉन्क्रीट करतोय, ह्याचा भुर्दंड येणाऱ्या पावसाळ्यात तिथल्या राहणाऱ्या नागरिकांना होतो. त्यामुळं नियोजन नसल्यामुळं फक्त मला दाखवायचंय की मी काम करतोय, आणि त्याच्यामुळं हे भुर्दंड येणाऱ्या पावसामुळे सगळे लोकांना कळणारे की प्रभागात झालेलं काम कशामुळे झालेलं. प्रसादजी, आता तुम्ही पुन्हा एकदा महापालिकेत गेलात तर आपल्या प्रभागातल्या नागरिकांना काय प्रसाद मिळेल? विकास रूपी प्रसाद काय आहे? माझं पहिलं तर विजन हेच आहे, जसं निखिलने सांगितलेलं आहे की आपलं हे संत तुकाराम तळ जे आहे, महाराज तळ जे आहे, ह्याचं सुशोभीकरण खूप वर्षापासून राहिलेलं आहे. ते एक आहे. ह्या तळापासून आकुर्डी चौकापर्यंत इथं रोडचं जे सुशोभीकरण राहिलेलं आहे ते एक विजन आहे. वारकरी आणि शिल्प यांचं शिल्प बनवायचं एक विजन आहे. कुठे हॉस्पिटल तर आपलं ऐश्वर्यम, आपलं शुभश्री जे रोड आहे ते कॉन्क्रिटीकरणचं विजन आहे. आणि सगळ्यात मोठं तर जे आपण म्हणतोय की प्राधिकरणाचं जी लाईन येते ते कसं वेगळं करता येईल, कट ऑफ करणं म्हणजे तुमचा हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जसं कुठे हॉस्पिटल आहे त्यात सिटी स्कॅन असेल, MRI असेल, कार्डियक ॲम्ब्युलन्स असेल, ह्याची सुविधा सगळ्यात पहिल्यांदा पुरवण्याचा माझा विचार आहे. आणि बाकीचे जे सगळंच आपण जेवढे नगरसेवक आहेत काय आपण प्रत्येक वेळी काय करतो की कॉर्पोरेशन कडनं काय भेटतं त्याच्या माध्यमातून. आज नगरसेवक म्हणजे काय, समाजाची सेवा करणारा. तुम्ही समाजासाठी काय केलं ते जरा नगरसेवक लोकांना सगळ्यांना विचारा, इच्छुक लोकांना विचारा. नक्कीच, तो पण एक कार्यक्रम मी नक्कीच करेन सेगमेंट. खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आम्हाला 1 मिनिट द्यावं लागेल ना? हा? आम्हाला पण एक दिन बोलायला लागलं. हा, आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे? नमस्कार, मी सौदीपा महेश काटे. मी महिला वर्गामधनं ओपन या ह्याच्यातून मी प्रयत्न करते. आता माझं फक्त या ह्याच्यात मला लोकांच्या मधनं मी उभं राहण्याचा प्रयत्न करते. प्रथमतः मी तर स्त्रियांचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करते. आम्ही जशा बायका घरामध्ये सगळं म्हणजे घर संसार सांभाळत असतो, अशाच पद्धतीने मला या ह्याच्यामध्ये आम्ही ज्या प्रॉब्लेम्सला फेस करतोय आत्ता सर्वजणी, की लाईक पाणी आहे, लाईट आहे, ह्याच्यामध्ये असं होतं ज्या दिवशी पाणी येणार असतं त्याच दिवशी सकाळी लाईट जाते. त्यामुळं आमच्या घरापर्यंत पहिला असो किंवा दुसरा मजला असो आमच्यापर्यंत पाणी पोचत नाही. ह्या आमच्या खूप कॉमन, म्हणजे मी आतापर्यंत जेवढ्यांना भेटले तेवढ्या सगळ्यांच्या याच प्रॉब्लेम्स मी तुम्ही जर उद्या महापालिकेत गेलात तर पहिल्यांदा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करणार आहात की वीज आणि पाणी या दोन्ही गोष्टी हातात हात घालून आल्या पाहिजेत, ज्या मिळतच नाहीत. हा मी प्रश्न जो आहे, जेव्हा दादा आमच्या इथे जनसंपर्कासाठी आले होते किंवा जनतेची चौकशी करण्यासाठी आले होते त्यावेळेलाही मी मांडला होता. त्याचे काही निधी अपुरे पडले होते इथे, तर त्याचीही मी त्यांना एक अहवाल दिला होता की या गोष्टीसाठी तुम्ही बघा. कारण का जर बेसिकच कामं नसतील झालेली, कारण 27 वर्ष झाले, 27 वर्षापूर्वी ज्या लाईनी टाकल्या गेल्या होत्या त्या थोड्या परत त्याच्याकडे लक्षच दिलं गेलं नाहीये. एक महत्वाचा मुद्दा तो मांडलेलाच आहे. नक्की नक्की. त्याच गोष्टीकडे पुन्हा एकदा मी लक्ष केंद्रित करायचं मी हे करणार आहे. आणि दुसरी गोष्ट हे आहे की आमच्या प्रभागातले जिथे गार्डन येथे आहेत मुलांसाठी, परत आरटीचे जे प्रश्न आहेत शिक्षण याच्यासाठी, त्याच्यामध्ये काय होतं, आरटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सोयी ज्या आहेत त्यांना एक टाइमला कॉर्नर केलं जातं. कितीतरी लोकांनी जे आहे तिथून ऍडमिशन कॅन्सल केले. ह्याच्यासाठी मला त्यांना म्हणजे सरकारला हे करायचंय की काही असे महिला किंवा असे वर्ग आहेत की ज्यांचं खरंच त्यांना हे जमत नाही, तर त्याच्यासाठी त्यांनी आरटीसाठी कोणताही दुजाभाव न करता प्रत्येकाला समान वागणूक असावा असं माझं म्हणणं आहे. राईट टू एज्युकेशन. येस, राईट टू एज्युकेशनसाठी मी माझा मुद्दा नक्की मांडणार आहे. आणि मी सर्वसामान्यांमधनं बाहेर आलेली आहे. मी तेच मुद्दे आणि त्यांनाच घेऊन संगत पुढे चालण्याचा प्रयत्न. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपण नवीन इच्छुक उमेदवारांना भेटणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? एकच मिनिटं फक्त मला म्हणायचं आहे. मुळातच याच्यानंतर 2 प्रभाग अजून मला करायचे. तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर तिथे देखील तुमच्यासारखेच
इच्छुक उमेदवार आहेत, तिथल्या समस्या आहेत, तिथल्या अडचणी आहेत त्या जाणून घ्यायच्यात. मला खात्री आहे आणि मला हेही माहिती आहे की मी प्रत्येकाला त्याच्या पुरेसा एवढा वेळ देऊ शकत नाही. त्याचं कारण वेळेची आणि काळाची मर्यादा. यानंतर मला रात्रीचं लाईव्ह पण करायचं आहे आणि तुम्ही जेवढं छान मुद्दे मांडलेत हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला एडिट पण करून ते युट्यूब फेसबुकवर पण टाकायचंय. सो कृपया सहकार्य करावं. मी प्रश्न विचारल्यानंतर कॉम्पॅक्ट उत्तर मिळावं. त्याचं कारण असं की जे काही तुम्ही मांडताय त्यातला प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे. तो जेवढा मांडलाय तो लोकांपर्यंत पोहोचायला हवा. आपलं नाव आणि आता मी जे काही म्हटलं आपण ऐकलं आहेच. आपलं नाव, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात आणि अगदी कॉम्पॅक्ट मध्ये आपलं विजन मांडा. मी जास्त वेळ घेणार नाही. नमस्कार, मी इखलास सय्यद. या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून 2006 पासून मी कार्यरत आहे. या भागातील प्रत्येक समस्येची जाण आहे आणि सभागृहात गेल्यानंतर जे अधिकार एका नगरसेवकाला मिळतात ते मिळाल्यानंतर जे काही आपल्याला सुविधा या ठिकाणी आपल्याला करता येतील ते करण्यासाठी पॉवर मिळते. कारण सभागृह हे सर्वोच्च आहे, लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे. या ठिकाणी जी लोक जी या ठिकाणी राहतात ती दाट लोकवस्ती असल्यामुळे जसं प्रसाद शेट्टी यांनी सांगितलं किंवा दीपाताई काटे यांनी सांगितलं की प्रामुख्याने प्रश्न इथला ड्रेनेज लाईनचा आहे. तर प्रसादभाईंनी चांगला तो मुद्दा सजेस्ट केला की प्राधिकरणातनं जी ड्रेनेज लाईन कट ऑफच करणं, ती कट ऑफ करणं किंवा ती डायरेक्ट गंगानगरला बायपास करणं. येस 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 ती वस्तुस्थिती आहे. आणि त्याच पद्धतीनं भेलचौक झाला, लोकमान्य हॉस्पिटल झालं, इकडचं गांधी नर्सिंग होम झालं, सिंधुनगर दवाखाना झाला किंवा आपलं सिटी प्राईड स्कूल आहे. या सगळ्या भागातलं पावसाचं पाणी आहे ना, हे पावसाचं पाणी येतं आणि आपल्या द्वारकामाई साई मंदिराच्या इथे अगदी मंदिराच्या पायरीला स्पर्श करतं आणि ते सगळं पाणी मग तिथल्या नाल्यातून जे आहे ते गंगा म्हणजे पुढच्या नाल्यापर्यंत जातं. तर त्या पाण्यामुळे सुद्धा आहे ना आमच्या दत्तवाडी भागातलं जे पाणी आहे ते पाणी पुढे सरकत नाही, कारण ते थांबतं. कारण सगळं 90 अंशातला काटकोन येतो, पाणी ते थांबतं. जोपर्यंत तिकडचं पाणी पास होत नाही तोपर्यंत हे पाणी जात नाही. मग त्यासाठी ते सुद्धा पाणी जे आहे ते सेपरेट स्टॉर्म वॉटर लाईन टाकून ती डायरेक्ट गंगानगरला बायपास करणं ते महत्वाचं आहे नाल्याला. म्हणजे पुढे ती गेल्यानंतर इकडचा पण तो प्रॉब्लेम हे सगळं करायचं असेल तर तुम्ही नेमकं काय करणार आहात महापालिकेत गेल्यावर? नाही, महापालिकेत गेल्यानंतर ह्याच्यामध्ये अंदाजपत्रकीय पत्रकामध्ये तरतूद करावी लागेल. ते तरतूद करून ते निधी आणावं लागेल आणि पाठपुरावा करून त्या दोन्ही स्टॉर्म वॉटर लाईन टाकणं, ड्रेनेज लाईन बायपास करणं हे सगळं महत्वाचं करावं लागेल. आणि त्याचबरोबर इथला जो वर्ग जो आहे तो सर्वसाधारण वर्ग आहे, कामगार वर्ग आहे. आता ते चेतन बंद्रेंनी टीका केली, मला आवडलं नाही. जर लोकप्रतिनिधीने एखाद्याला घर बांधून दिलं असेल तर ती त्यांची दान होती, त्यांनी केलं, त्यांनी त्यांचा मोठेपणा दाखवला. पण त्याच्या मागची जी अडचणी ती समजून घेतली पाहिजे. असं टीका करणं योग्य नाही. तर मला असं सुचवायचंय की या ठिकाणी जो कामगार वर्ग आहे तो गोरगरीब आहे, शोषित आहे, छोट्या छोट्या कंपनीमध्ये काम करून हातावरचं पोट भरतात. तर ह्यांच्यासाठी एक पालिकेच्या माध्यमातून विरंगुळा केंद्र किंवा सांस्कृतिक भवन अशा पद्धतीचं ते उभारलं गेलं पाहिजे, जिथं त्यांचे छोटे मोठे कार्यक्रम होतील. त्यांच्यातनं म्हणजे एखादा छोटा कार्यक्रम जरी घरी आपण आणला तरी त्याचं बजेट त्या कुटुंबाला ते सोसत नाही. त्यासाठी सांस्कृतिक भवन पालिकेचं होणं गरजेचं आहे, विरंगुळा केंद्र होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वाचनालय नाहीये, वाचनालय होणं महत्वाचं आहे. तर त्यासाठी ज्या काही आरक्षित जागा आहेत त्या आरक्षित जागेमध्ये हे जर एक मल्टीपर्पज हॉल जर उभारला तर त्यातून ह्या सगळ्या समस्या सुटतील. खूप खूप धन्यवाद सय्यदभाई. आपण आणखी एका नव्या इच्छुक उमेदवारांची संवाद साधा. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक? नमस्कार, माझं नाव विजय गुप्ता आहे. मी 2012 आणि 2016 मध्ये 3 प्रभाग असल्याने मी तिकडं काळभोरनगर, मोहननगर, रामनगरला इलेक्शन लढवलेलं आहे. त्याच्यात मला 100-150 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. 2017 मध्ये माझ्या एका मित्राला तिकीट दिलं म्हणून मी त्यावेळेस इलेक्शन लढवलं नाही. विजयजी, आता तुम्ही पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरणार आहात. मला आता विजन सांगा आणि नेमकं आपल्या प्रभागामध्ये माझा विजन असा आहे की आता इथं उभं राहिलेले सर्व मित्रांनी एकमेकांवर टीका किंवा एकमेकांनी आपले विजन सांगितलं, पण ह्या प्रभागाची एकूण दूरदृष्टी अशी आहे की आज चिंचवड ते निगडी हा जो प्रभाग आहे आमचा इथं, तर ते जुना बॉम्बे पुणा रोड ह्या नावाने ओळखला जाणारा हा प्रभाग आहे. पण आज 50 ते 52 वर्ष झालं ह्या नगरपालिकाला उभं राहून त्या नगरपालिकामध्ये ह्या प्रभागामध्ये अजून असं का दिसतंय की इथं डेव्हलपमेंट नाही झालं?
कारण त्याच्या मागचा उद्देश एवढंच आहे की बजाज ऑटो, बजाज टेम्पो, रस्टन आणि अशा कंपन्या होत्या, त्या माध्यमातून गोरगरीब जनता हे ह्या वस्तींमध्ये भाडे तत्वावर राहत होते. आज सरकारच्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगितलं जातं. इथं झोपडपट्ट्या भरपूर आहेत. त्या झोपडपट्ट्यामध्ये जे आता आमच्या ताईंनी सांगितलं, विजन सगळ्यांचं परफेक्ट आहे, पण त्याला वरतून काम करून घेणं. आज ह्या झोपडपट्टीमध्ये 2019 पासून 2019 मध्ये लोकांना घरं मिळणार होते. ज्यांची स्वतःची घरं आहेत, झोपडपट्टीमध्ये राहतात, त्यांचं स्वतःचं घर मिळणं हे आज आवश्यक आहे. आता तुम्ही काय करणार आहात? मी सांगतो तुम्हाला, तुम्हीच सांगणार आहात, मी तुम्हालाच विचारतोय. तुम्ही काय करणार आहात? विजन जे मिळालं नाही ते तुमच्याकडे वेळाचा अभाव असल्यामुळे तुम्ही बोलताय. विजयजी, आमच्या आणखी ह्या 2 प्रभाग आहेत. येस सर, येस म्हणजे तुमच्यासारखेच इच्छुक आहेत तिथे. आमच्या या प्रभागामध्ये हॉस्पिटल आहे बरं का, पण तिथं सोयी सुविधा नाहीयेत. त्यांना परत ह्याला जावं लागतं, YCM ला जावं लागतं. ह्या ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना दवाखान्याचा प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना अनेक गोष्टीची आवश्यकता असते. त्या गोष्टी जर नगरसेवकांच्याकडनं लोकांची काही अपेक्षा नाहीये, त्यांची गरजा छोट्या आहेत, त्या गरजा तुम्ही भागवलं पाहिजे त्यांच्या मागणी अनुसार. त्यांचा डिमांड त्यानुसार तुम्ही त्यांच्या डिमांड, पब्लिकचा डिमांड काय आहे त्या अनुषंगाने तसा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. काम करण्यासारखं भरपूर काही आहे. झोपडपट्टी आहे, लोकांना स्वतःची घरं मिळायला पाहिजे. गोरगरीब जनतेला त्यांना स्वतःची घर पाहिजे. त्याच्यात वयस्कर जी लोक आहेत, महिला, वृद्ध आहे, जसं आमच्या मित्रांनी सांगितलं की त्यांच्या राहण्यासाठी काहीतरी व्यवस्था व्हायला पाहिजे. मेडिसिनचा त्यांचा भरपूर प्रॉब्लेम आहे. या सगळ्या मला लक्षात आलं, तुम्ही जे सगळं जे सांगताय, मला तुमचं फक्त विजन याच्यावर आहे की तुम्ही हे सगळं करणार आहात, बदल करणार आहात. मी लोकांच्या पुढे जाणार आहे. लोकांनी मला जर स्वीकृती दिली, मला जर नगरपालिकेत पाठवलं, तर हमका मी त्यांच्यासाठी जे काय करण्यासारखं आहे ते मी करायला तयार आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद. यानंतर नमस्कार, आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाने इच्छुक? नमस्कार, मी सचिन बंदी, प्रभाग 14 मधून मी इच्छुक आहे. समस्या तर सगळ्यांनी सांगितलं, मला सगळ्यांनी सांगितलेलं आहे. विजन आपला असणार आहे विजन 14 म्हणजे प्रभाग 14. तो विजन आम्ही पूर्ण या 5 वर्षातलं, एक तर आपल्या इथं गार्डन नाहीये, गार्डन कडे लक्ष देणार आहे पूर्णपणे. मी आत्ताच बालजत्रा घेतला होता इथं, कारण की आपल्या इथं गार्डनच नाही लहान मुलांनी खेळायला. लहान मुलं जाणार तरी कुठे? बरोबर. त्याच्यामुळं युवकांना रोजगार देणं पहिलं काम. दुसरं, महिला सक्षमीकरण. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना आहेत त्या आपण लोकांपर्यंत तळागाळात पोहोचवणार. त्यामध्ये ऑलरेडी आमचं डेव्हलपमेंट सुरू झालेलं आहे. एक तर आमचे आमदार आहेत अमित गोरके सर, दुसरे उमाताई खापरे, त्यांच्या माध्यमातून आम्ही वार्डात ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे. त्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली याच्या पुढेही कंटिन्यू काम करत राहणार आहात. खूप खूप धन्यवाद. अतिशय कॉम्पॅक्ट आणि व्यवस्थित काय तुम्हाला मांडायचं तुम्ही सांगितलं. खूप खूप धन्यवाद. येस, आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? नमस्कार, मी आयुष दिलीप निंबारकर सर. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी NCP या पक्षाकडनं प्रभाग क्रमांक 14 मधून OBC पुरुष गटातून इच्छुक आहे. बरं, आता सचिनजींनी जे सगळं सांगितलेलं आहे अगदी कॉम्पॅक्ट आन्सर, तसं आन्सर फक्त मला हवं. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक 14 स्लम पासून उच्चभ्रू सोसायटी पर्यंत असा जो सामाजिक आलेख असतो, तो आर्थिक आलेख आमचा स्लम पासून उच्चभ्रू सोसायटी पर्यंत आहे. प्रत्येक भागाचे प्रश्न वेगळे आहेत. स्लमचे प्रश्न वेगळे आहेत, सोसायटीचे प्रश्न वेगळे आहेत. स्लम मध्ये गुन्हेगारीचा प्रश्न आहे, तो मी प्रामुख्याने सोडवणार. वा, मस्त. आणखी पुढे त्याच्यानंतर आज सगळीकडे जे चर्चा मी ऐकतोय की स्ट्रॉम वॉटर लाईनची मोठी समस्या आहे. की पाऊस अचानक, आता पाऊस वाढलेला आहे, पर्जन्यमान वाढलेलं आहे. पर्जन्यमान वाढल्यामुळे ते जुन्या ज्या स्ट्रॉम वॉटर लाईन आहे त्याच्यावर लोड येतो. त्या स्ट्रॉम वॉटर लाईन बदलल्या पाहिजे. बरोबर. आणि त्या स्ट्रॉम वॉटर लाईन मधनं आलेल्या पाण्याचा योग्य निचरा झाला पाहिजे. त्यासाठी प्रामुख्याने मी त्या प्रश्नावर काम करेल. त्यानंतरचा जो पार्किंगचा जो प्रश्न आहे की आमचं मोहननगर असेल, काळभोरनगर असेल, दत्तवाडी, विठ्ठलवाडीमध्ये अनेक चाळी डेव्हलप झाल्या. काही अनधिकृत बांधकाम अनधिकृत पद्धतीने डेव्हलप झाली, तर आपल्या गरज म्हणून झाली. काही नागरिकांनी ते मुद्दा म्हणून केलेलं नाही. पण आता पार्किंगचा प्रश्न गंभीर झालेला आहे. तर पब्लिक स्पेस, पब्लिक पार्किंग मध्ये पब्लिक स्पेस आपण एक निर्माण करू शकतो. मल्टी स्टोरी पार्किंग बनवू शकतो. हा प्रश्न मी सोडवू शकतो. ओके, धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला.
आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी कैलास गणपत कुटे, मी भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये बरेचसे प्रश्न आहेत की जे सुटायचे आहेत. जसे तुम्ही सांगितले विजन काय, तर स्ट्रॉंग वॉटर लाईनचे जे आहे विषय तो 100% कैलासजी, मागच्या वेळी तर तुम्ही उभे होतातच, समस्या तुम्हाला माहिती आहे म्हणून समस्या घेऊन लोकांसमोर गेला. आता मला असं सांगा, जर तुम्ही पुन्हा महापालिकेमध्ये यावेळी जर निवडून आलात, तर जे तुमचं मागचं विजन राहिलेलं आहे आणि प्लस आत्ता एक्स्ट्रा वाढलेलं आहे, ते मिक्स करून मला सांगा की हे मी करेन. दत्तवाडी स्ट्रॉंग वॉटर लाईनचे खूप महत्वाचा तो विषय फार आहे. महत्वाचा हो, आणि खूप घरांमध्ये पाणी जातं, गोरगरिबांच्या घरात पाणी जाऊन खूप मोठं नुकसान होतंय. त्याच्यावर कायमस्वरूपीचा इलाज काढणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, अनऑथराईज घरं जी आहेत ती दत्तवाडी, विठ्ठलवाडी असेल आणि आपल्या मोहननगर परिसरात खूप वाढत, तर त्याच्यावरती भरपूर मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कमी जागेत प्लॅन कसा पास होईल आणि गावठाण कसं मंजूर होईल याच्यासाठी माझे ऑलरेडी प्रयत्न चालू आहेत. आणि तो जर गावठाणचा हे झालं मंजूर, तर आपल्या भागात प्लॅन पास होतील, खाली लोकांच्या पार्किंगच्या जागा तयार होतील. आणि टू व्हीलरचं जसं साहेबांनी सांगितलं, टू व्हीलर आणि फोर व्हीलरच्या पार्किंगचा प्रश्न काय की प्लॅन मंजूर नसल्यामुळे लोक तळापासून वरपर्यंत घरं बांधतात. जर प्लॅन सँक्शन केलं तर त्यांचे 4-4, 5-5 मजले सँक्शन होतील प्लस पार्किंगला जागा. पण ह्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे की प्लॅन पास केल्यानंतर नुकसान कायच होत नाही, उलट फायदा काय होतो की बाबा टक्केवारी, जे व्याज आपण 15% पतसंस्थेला भरतो बँकेला, त्याच्याऐवजी प्लॅन पास केला तो 7%, 8% होतो. प्लस जो टॅक्स येतो आपल्याला, घरपट्टी जी येते ती प्लॅन पासला कमी असते, अनऑथराईजला जास्त असते. हे समाज प्रबोधन होणं गरजेचं आहे. प्लस गव्हर्नमेंटकडनं कमी जागेसाठी मोजणीचा आताच भारतीय जनता पार्टीने आणि मंजूर केला विषय की कमी जागेत पण तुमची मोजणी कमी पैशात होईल. पूर्वी ते 1 गुंठा मोजायचं म्हटलं तरी 3 लाख रुपये, 4 लाख रुपये, त्यामुळे ते प्लॅन पास होत नव्हते. आता सुधारणा झालेल्या आहेत आणि त्यातून प्लॅन पास पण होतील. तिसरी गोष्ट, गव्हर्नमेंट PM विश्वकर्मा योजनेतून, गव्हर्नमेंटच्या बचत गटातून पण योजना चालू आहेत. परंतु संघटितपणे एखादा प्रोजेक्ट जर महिलांना चालू करायचं ठरलं की बाबा 1 कोटीचा प्रोजेक्ट करायचा, 2 कोटीचा, तर ते करता येत नाही. तर संघटित महिलांना एखादा प्रोजेक्ट कसा पालिकेकडनं मंजूर होईल की 5 तर यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात. हो, 100%. स्टॉर्म वॉटर मागाशी तुम्ही सांगितलं, हो, तो मुद्दा बरोबर. अत्यंत महत्वाचा आहे. त्याचा तर सगळ्यांनी मिळून खरं म्हणजे त्याच्यासाठी का. आणि मगाशी प्रसादजींनी पण सांगितलं की प्राधिकरण कट ऑफ, तो फार महत्वाचा मुद्दा आहे. तो तुम्ही सगळ्यांनी गृहीत धरावा, तो करावा आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा केल्याच्या. एकंदरीत मी आता खरं म्हणजे आता या सगळ्या म्हणजे खरं म्हणजे समस्या ऐकून जर डोकं दुखत असेल तर समस्या सोसतायत त्यांचं काय हो. आणि इथे असलेल्या प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी अगदी म्हणजे इथे कैलास भाऊंपासून अगदी सुरुवात केली, मी इकडे अगदी तुषित भाऊंपर्यंत मी आलो किंवा मेहुलजींपर्यंत. प्रमोदजींनी पण मुद्दा मांडला, प्रमोदजींनी तर महत्वाचा मुद्दा मांडलेलाच आहे. भापकर साहेब अनुभवी आहेत अगदी. म्हणजे मी तर म्हणतो इथे सगळेच जण, म्हणजे मला एक कळत नाहीये की एवढ्या समस्या आहेत पण सोडवणारी एवढी माणसं आहेत ना आमच्याकडे, तरी आम्ही 5 वर्षात समस्या सोडू शकत नाही, 10 वर्षात समस्या सोडू शकत नाही. करतोय काय आम्ही? प्रसादजींनी महत्वाचा मुद्दा मांडला, त्याला सगळ्यांनी मान्यता दिली. स्टॉर्म वॉटर, प्राधिकरण, कट ऑफ. प्रमोदजी बरोबर आहे, कारण की हे जर झालं नाही तर करणार काय आपण? भापकर साहेब मागाशी पोट तिटकीनं मांडतात, अरे किती भ्रष्टाचार, आम्ही करायचं काय? ही जनता तुमच्याकडे बघते, आम्ही तुम्हाला पाठवतो प्रतिनिधी म्हणून, त्याचं कारण की 5 वर्ष आम्हाला सुखसोयी मिळतील. पण नाही, तिकडे तेजस्वी त्यांनी म्हणतायत स्पष्टपणे, त्यांनी मुद्दा मांडला, अरे महिला सुरक्षिततेचं काय, वुमन एम्पॉवरमेंटचं काय? कैलास कुठे आता म्हणाले की अरे बचत गटाच्या संघटनात्मक काहीतरी योजना मिळतील का म्हणून. म्हणजे मला एक विशेष वाटतं, इथला प्रत्येक इच्छुक उमेदवार हिरा आहे, त्याच्याकडे प्रचंड मोठं विजन आहे. पण आमचं दुर्दैव आहे की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या पक्षाकडून निवडून जातो आणि मग मात्र आम्ही फक्त पक्षाचेच होऊन बसतो, जनतेचे व्हायला पाहिजे आम्ही विसरून जातो. माझी फार कळकळीची विनंती आहे, लहान तोंडी मोठा घास, मला इतकंच म्हणायचं आहे. इथं अत्यंत हुशार लोक आहेत, अत्यंत हुशार माणसं आहेत. या प्रभागाचा विकास असा करा की उरलेले सगळे प्रभागातले नगरसेवक इथं येऊन बघितलं पाहिजे, प्रभाग असावा तर असा, आणि असा प्रभाग घडायला पाहिजे. हा प्रभाग क्रमांक 14 का होऊ शकत नाही. आणि मला खात्री आहे, अरे मी नुसत्या समस्या ऐकलं तर डोकं दुखायला लागलं. 5 वर्ष काय नागरिक सोचतायत. आत्ताच ताईंनी सांगितलं, अक्षरशः त्या ह्याच्यातनं पाणी येतं फरशीतनं, आणि त्यांनी राहायचं कसं. खोलीकरणाचा विषय प्रमोद भाऊंनी सांगितलं, दाट वस्ती आहे, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तो विषय मांडणार म्हणून. तेजस्विनी ताई म्हणाल्या की पॉवरच नाही तर करायचं काय आम्ही. आता मला एवढंच म्हणायचंय, जनता ही तुमची पॉवर आहे, तुम्ही जनतेतनं निवडून येता.
जनतेची पावर घ्या, मग तुम्हाला कुणी अडवू शकणार नाही. या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो आणि थांबतो. पाहत राहा PCMC न्यूज. धन्यवाद. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम. पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक?